एक नवीन आरोप सुद्धा समोर आलेला आहे। मोटेंनी नवी मुंबईमध्ये 2000 कोटींचा घोटाळा केलेला आहे असं समजतंय। खरातला लाजवेल असा IRS अधिकाऱ्याचा हा सगळा प्रताप आहे। IRS अधिकारी सचिन मोटे यांच्यावर पडळकरांनी गंभीर आरोप केलेले आहेत। महिलांसोबत अश्लील व्हिडिओ सुद्धा असल्याचा दावा पडळकरांकडून केला गेलाय। या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी दखल घेतलेली आहे। म्हणजे आता अशोक खरात जशी फाईल आल्या अशी सचिन मोटेची फाईल येण्याची शक्यता आहे। कारण प्रत्येक इन्व्हेस्टर जे लोक आहेत त्यांचे महिलांच्या बरोबरचे व्हिडिओ तयार करून ठेवलेत ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टिकोनातून। आणि ही सगळी वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आज ना उद्या सगळी समोर येणार आहे। तत्पूर्वी सरकारनं या सगळ्या बाबीमध्ये, कारण सीसी न देणं, जीएसटी न भरणं, रॉयल्टी न भरणं, कुठल्याही परवानग्या न घेता बिल्डिंगचं काम चालू करणं, लोकांचं बुकिंग घेणं परवानगी नसताना आणि बुकिंग घेऊन 4-4, 5-5 वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांना फ्लॅटचा ताबा न देणं, या संदर्भामध्ये मी काल सभागृहामध्ये मागणी केली होती की सरकारनं या सगळ्या विषयाचा विचार करून सुमोटो यांच्यावरती कारवाई करावी। सदस्याने दिलेली माहिती खरी समजून त्याच्यावर कारवाई करण्याची या सभागृहाची पद्धत आहे। त्यामुळे त्यांची माहिती ही प्राप्त करून घेऊन जॉईंट CP लेवलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं त्या संदर्भातली चौकशी करण्यात येईल। वेगवेगळ्या फोरमकडे त्यांनी जे सांगितलं, GST असेल किंवा इतर गोष्टी असतील, त्याचीही योग्य चौकशी करण्यात येईल। या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, नक्कीच रिद्धी, आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी IRS अधिकारी जे आहेत सचिन मोटे यांच्यावरती गंभीर असे आरोप केले आहेत। त्यांनी त्यांच्या नावे एक DRS नावाची कंपनी आहे, ती कंपनी तयार केली आहे। त्यात आमदार, खासदार असतील, पत्रकार असतील किंवा कलाकार असतील, त्यांच्या नावे जे आहेत ती जे रूम्स आहेत म्हणजे सोसायटी आहेत त्या तयार करण्यासाठी ही जे ती DRS नावाची कंपनी तयार केली आणि त्यात सब्बल हा सगळा 2000 कोटींचा घोटाळा आहे तो त्यांनी समोर आणला आहे। त्याचबरोबर जे गुंतवणूकदार आहेत त्यांना जे आहे ते ब्लॅकमेल करून जे आहे ते त्यांना घाबरवलं जात आहे आणि त्यामध्ये काही महिला आहेत, त्यांचे असे काही व्हिडिओ आहेत जे अशोक खरात प्रकरणापेक्षाही जास्त गंभीर आहेत, असे आरोप आहेत ते सचिन मोटे यांच्यावर केले आहेत। आणि याच्या संदर्भात सगळी जी माहिती आहे ती त्यांनी काल सभागृहात विधानसभेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात दिली होती आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी आहे ती कायदेशीर कारवाई करण्याचंही आश्वासन दिलं होतं। आणि आता या प्रकरणात सचिन मोटे यांच्यावरती काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी महेंद्र, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।